जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। सम्राट अशोक, प्रियदर्शी सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत। वेळूच्या गुणासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, आपण म्हटलेले आहे की वेळूचा एक गुण ग्रहण केला पाहिजे, तर तो कोणता एक गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा ज्या बाजूला वारा वाहतो त्याच बाजूला वेळू वागतो, तो दुसऱ्या बाजूला वाकत नाही। त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने 9 अंगांनी युक्त अशा तथागताच्या शासनामध्ये स्वतःला समर्पित करून तयार करून श्रमण धर्माचा शोध घेतला पाहिजे। हे राजा, स्थविर राहुलाने असे म्हटलेले आहे की 9 अंगांनी युक्त अशा बुद्ध वचनाला नेहमीच अनुकूल होऊन अवर्जनीय बाबींकरता स्वतःला तयार करून मी सर्व अपायकारक बाबींना दूर सारलेले आहे। धनुष्याच्या गुणासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, आपण म्हटलेले आहे की धनुष्याचा एक गुण ग्रहण केला पाहिजे, तर कोणता एक गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा धनुष्य उत्तम प्रकारे छिलून वाकवता येते, ते दोन्ही टोकावरून सारखेच वागते, काठीप्रमाणे ताठ राहत नाही, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने स्थविर, नवीन, मध्यम व समन्वयक भिक्षूने नम्रपणे व्यवहार केला पाहिजे, त्याने उद्धटपणे वागू नये। राजा धनुष्याचा हा एक गुण ग्रहण केला पाहिजे। हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने विधू पुन्नक जातकामध्ये असे म्हटलेले आहे की चापो उनुदरो धीरो वसो वापी पक्कम पये पटिलोमन वत्तेयंस राजवसती वसेती। धीर, शांत पुरुषाने धनुष्याप्रमाणे किंवा वेळूप्रमाणे नम्र असले पाहिजे, ताठरपणाने राहू नये। नम्र मनुष्यच श्रेष्ठ मानला जातो। त्यानंतर कावड्याच्या गुणासंबंधी प्रश्न। कावड्याच्या गुणासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, आपण म्हटलेले आहे की कावड्याचे 2 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 2 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा कावळा नेहमी शासंक व सावधान होऊन जेथे तेथे फिरत असतो, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्षूने शासंक व सावधान होऊन आपल्या स्मृती जागृत करून इंद्रियांना संयमित करून विचरण केले पाहिजे। हे राजा, इथे कावड्याचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे। त्यानंतर हे राजा कावड्याला एखादी वस्तू दिसली तर तो आपल्या संबंधितांना बोलवून खातो, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने त्याला जे धर्मानुसार लाभ प्राप्त झालेले आहे मग भोजन पात्रात मिळालेले अन्न का असेना ते त्यांनी आपल्या शीलवंत सहप्रवासी भिक्खूंमध्ये वाटून खाल्ले पाहिजे। हे राजा, येथे कावड्याचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे। हे राजा, धर्मसेनापती स्थविर सारिपुत्राने सुद्धा असे म्हटलेले आहे की तपश्चर्या करणाऱ्याला उपयोगी असे जे काही दान लोक मला देतात ते सर्व दान मी आपसामध्ये वाटून खात असतो। माकडाच्या गुणासंबंधी प्रश्न। माकडाच्या गुणासंबंधी प्रश्न। आपण म्हटलेले आहे की
माकडाचे 2 गुणांना ग्रहण केले पाहिजे. तर कोणते 2 गुण ग्रहण केले पाहिजे? तर कोणते दोन गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, माकड जेथे जातो तेथे एकांतात एखाद्या मोठ्या झाडावर, एकांतात एखाद्या फांदीवर निर्भयपणे जाऊन बसतो, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने विनम्र, सदाचारी, शीलवंत, कल्याणकारक, बहुश्रुत, धर्मधर, विनयधर, प्रिय, ज्येष्ठ, सन्माननीय, अभ्यासू, बोलण्याप्रमाणे चालणारा, उपदेश देणारा, जागृत करणारा, मार्गदर्शन करणारा, प्रेरित करणारा, उत्साहित करणारा, अशा प्रकारे कल्याण मित्र आचार्याच्या जवळ विहार केले पाहिजे. हे राजा, माकडाचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, माकड झाडावरच फिरतो, उभा राहतो, बसतो. जर त्याला रात्री झोपायचे असेल तर तो तेथेच झोपतो. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने पहाडी भिमुख व्हावे, पहाडावरच राहावे, फिरावे, झोपावे. त्याने तेथेच स्मृतिपठ्ठानाचा अभ्यास केला पाहिजे. हे राजा, माकडाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, धर्मसेनापती स्थविर सारिपुत्राने असे म्हटलेले आहे की फिरताना, उभे राहताना, बसताना, झोपताना भिक्खूने पर्वतामध्येच राहणे उत्तम आहे. पहाडामध्ये राहणाऱ्यांची प्रशंसा होत असते. समुद्रवर्ग. समुद्रवर्ग. अधरवेलीच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण म्हटलेले आहे की अधरवेलीचा 1 गुण ग्रहण केला पाहिजे. 1 गुण ग्रहण केला पाहिजे. कोणता 1 गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, अधरवेली गवत किंवा लाकूड किंवा अन्य वेली किंवा जलाशयामध्ये दुसऱ्यांच्या आधाराने वाढत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अर्हत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने मनामध्ये त्याचे आलंबन धरून अर्हत्वाकडे वाढत गेले पाहिजे. हे राजा, अधरवेलीचा हा 1 गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, धर्मसेनापती स्थविर सारिपुत्राने असे म्हटलेले आहे की ज्याप्रमाणे अधरवेल गवत, लाकूड, वेली किंवा जलाशयाच्या सहाय्याने पसरत असते, वाढत असते, त्याचप्रमाणे बुद्धपुत्राने अर्हतपदाची इच्छा करणाऱ्यांनी इंद्रियाच्या विषयाचे आलंबन स्वीकार करून अर्हत फळ प्राप्त करणाऱ्यांकडे वाटचाल केली पाहिजे. कमळाच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण म्हटलेले आहे की कमळाचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे. तर कोणते 3 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, कमळ पाण्यामध्ये उत्पन्न होतो, पाण्यामध्ये वाढतो व पाण्याशीच संबंधित आहे, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने कुळ, गुण, लाभ, यश, सत्कार, सन्मान व उपभोगाच्या वस्तूमध्ये पूर्णपणे अलिप्त होऊन राहिले पाहिजे. हे राजा, कमळाचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, कमळ पाण्यातून वर येऊन फुलतो, स्थिर राहतो, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने गृहस्थ जीवनाचा त्याग करून सर्वश्रेष्ठ धर्मामध्ये फुलले पाहिजे, स्थिर झाले पाहिजे. हे राजा, इथे कमळाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, कमळ साधारण हवा वाहू लागताच हलत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने साधारण क्लेशामध्ये सुद्धा संयमी असले पाहिजे, त्यात भय पाहून विहार करीत असले पाहिजे. हे राजा, इथे कमळाचा हा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की अनुमात्र दोषांमध्येही भय पाहून शिक्षापद ग्रहण केले पाहिजे. बीजाच्या गुणासंबंधी प्रश्न. बनते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की बीजामध्ये आलेले 2 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 2 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, बीज थोडे असूनही उत्तम शेतामध्ये पेरले व पुरेसा पाऊस पडला तर भरपूर पीक प्राप्त होत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खू शिलाचे योग्य प्रकारे पालन करीत असेल तर त्याला संपूर्ण श्रामण्य फळाची प्राप्ती होत असते. हे राजा, येथे हा बीजाचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, उत्तम प्रकारे तयार केलेल्या शेतामध्ये बीज रोपल्यास ते ताबडतोब
उगवते, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने आपले चित्त एकांतामध्ये दोषरहित व संयमित केले असेल तर त्यात स्मृतिपठ्ठान ताबडतोब मूळ धरीत असते. हे राजा, येथे बीजाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, स्थविर अनिरुद्धाने असे म्हटलेले आहे की ज्याप्रमाणे उर्वरित शेतामध्ये बीज ताबडतोब उगवते, त्यापासून भरपूर पीक प्राप्त होत असते, शेतकऱ्याला फार समाधान प्राप्त होत असते, त्याचप्रमाणे साधक भिक्खूचे चित्त एकांतामध्ये परिशुद्ध झाल्यामुळे स्मृतिपठ्ठान ताबडतोब मूळ धरीत असते. शाल वृक्षाच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की शाल वृक्षाचा एका गुणाला ग्रहण केले पाहिजे, तर कोणता एक गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, शाल वृक्षाचे मूळ जमिनीमध्ये 100 हात खोलपर्यंत व त्याहीपेक्षा अधिक खोलपर्यंत जातात, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने 4 श्रामण्य फळ, 4 प्रतिसंविधा, 6 अभिज्ञा व संपूर्ण श्रमण धर्माला एकांतामध्ये राहून परिपूर्ण केले पाहिजे. हे राजा, शाल वृक्षाचा हा एक गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, स्थविर राहुलाने म्हटलेले आहे की शाल वृक्षाचे मूळ जमिनीमध्ये 100 हात खोलपर्यंत पसरतात. तो वृक्ष एका युगामध्ये परिपक्वतेला पोहोचतो व जमिनीच्या वर सुद्धा तो 100 हातापर्यंत उंच वाढतो. बुद्धाने म्हटलेले आहे की एकांतामध्ये बसून त्या शाल वृक्षाप्रमाणे धर्माला वाढविले पाहिजे. एकांतामध्ये बसून शाल वृक्षाप्रमाणे धर्माला वाढविले पाहिजे. नावेच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की नावेचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 3 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, अनेक प्रकारची लाकडं जोडून तयार केलेल्या नावेमध्ये अनेक लोक पार करून जातात, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आचारशील, गुण, व्रत, प्रतिव्रत व अनेक प्रकारच्या धर्मांना एकत्र करून या जगाला पार करून गेले पाहिजे. हे राजा, येथे हा नावेचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर राजा, नाव अनेक प्रकारच्या लाटा, तरंग, भोवरे, वेगवान वादळाला सहन करीत जाते. अनेक प्रकारच्या लाटा, तरंग, भोवरे, वेगवान वादळाला सहन करीत जाते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अनेक प्रकारची क्लेशरूपी लाटा, लाभ, सत्कार, यश, पूजा, वंदना इत्यादींची निंदा किंवा प्रशंसा, सुख, दुःख, सन्मान, अपमान व अन्य प्रकारच्या दोषांना आघात सहन केला पाहिजे. अन्य प्रकारच्या दोषांचा आघात सहन केला पाहिजे. हे राजा, हा नावेचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, नाव अपरिमित, अनंत, अपार, खोल, गंभीर गर्जना करीत असलेल्या महामेघांमध्ये, तिपिंगल, मगरमच्छ असलेल्या महासमुद्रामध्ये ये जा करीत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने 3 परिवर्त, 12 आकार व 4 श्रेष्ठ सत्याचा शोध घेऊन त्यात आपले मन रमविले पाहिजे. हे राजा, नावेचे 3रे गुण ग्रहण केले पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने संयुक्त निकायाच्या सच्च संयुक्तमध्ये असे म्हटलेले आहे की हे भिक्खूंनो, वितर्क करताना तुम्ही हाच वितर्क करायला पाहिजे की हे राजा, वितर्क आहे, हे दुःख समुदय वितर्क आहे, हे दुःख निरोध वितर्क आहे, हे दुःख निरोध मार्ग वितर्क आहे. नावेच्या नांगराच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की नावेच्या नांगराच्या 2 गुणांना ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 2 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, नावेचे नांगर भयंकर लाटा, तरंग, पाणी खवळलेले असताना तळाशी जाऊन रुततो व महासमुद्रामध्ये नाव थांबवितो.
नावेला इकडे तिकडे जाऊ देत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने राग द्वेष मोहरूपी तरंगामध्ये भयंकर वितर्काच्या प्रहारामध्ये आपले चित्त लावले पाहिजे. हे राजा, नावेच्या नागराचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, नावेचे नांगर हलत नाही, तेथे जाऊन पडून राहते. तो पाण्यामध्ये 100 हात खोल जाऊन पडून राहतो. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने लाभ यश सत्कार मान सन्मान वंदन पूजा एवढेच नव्हे तर स्वर्ग लाभ झाला तरी भाळून जाऊ नये, तर शरीराचे रक्षण करून आपले चित्त स्थिर केले पाहिजे. हे राजा, नावेच्या नांगराचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, धर्मसेनापती स्थविर सारीपुत्रांनी असे म्हटलेले आहे की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पडलेला नांगर हलत नाही, तिथेच पडून राहतो, त्याचप्रमाणे तुम्ही लाभ सत्कारामुळे हुरळून जाऊ नका, स्थिर होऊन राहा. शीड उभारणाऱ्यांच्या गुणासंबंधी प्रश्न. शीड उभारणाऱ्यांच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की शीड उभारणाऱ्यांचा एक गुण ग्रहण केला पाहिजे, तर कोणता एक गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, शीड उभारणारा दोरी चामड्याची पट्टी व पाल नेहमी सोबत ठेवत असतो, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने नेहमी आपली स्मृती जागृत ठेवली पाहिजे. त्याने बाहेर जाताना, बाहेरून येताना, बाहेर पडताना, आतमध्ये पाहताना, हात गुंडाळताना, हात मोकळे करताना, संघाटी चिवर पात्र धारण करताना, खाताना पिताना, चव घेताना, लॅट्रिन टॉयलेट करताना, जाताना, उभे राहताना, बसताना, झोपताना, जागताना, बोलताना, मौन राहताना सावध सचेत असले पाहिजे. हे राजा, शीड उभारणाऱ्यांचा हा एक गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हे भिक्खूंनो, सचेत होऊन विहार करा. हे आपले अनुशासन आहे. नियंत्रकाच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की नियंत्रकाचे 3 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 3 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, नियंत्रक रात्रंदिवस सतत शांतपणे अप्रमादी होऊन तत्परतेने नाव पार करतो, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आपल्या चित्ताला नावेच्या नियंत्रकाप्रमाणे रात्रंदिवस सतत शांतपणे अप्रमादी होऊन योग्य प्रकारे विचार करून नियंत्रित केले पाहिजे. हे राजा, इथे नियंत्रकाचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये असे सांगितलेले आहे की तुम्ही अप्रमादी होऊन नेहमी आपल्या चित्ताचे रक्षण केले पाहिजे. चिखलामध्ये फसलेला हत्ती जसा बाहेर येतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला ह्या किल्ल्यातून बाहेर काढले पाहिजे. त्यानंतर हे राजा, महासमुद्रामध्ये धोक्याचे ठिकाण कोणते आहे व कोणते नाही, हे सर्व त्या नियंत्रकाला माहीत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने कुशल अकुशल सदोष निर्दोष चांगले वाईट योग्य अयोग्य काय आहे हे जाणले पाहिजे. हे राजा, इथे नियंत्रकाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, नियंत्रक नावेच्या यंत्राला ताला लावून ठेवतो की दुसऱ्याने त्या यंत्राला स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आपल्या चित्ताला संवररूपी ताला लावून घेतला पाहिजे की माझ्या मनामध्ये अकुशल वितर्क उत्पन्न होऊ नये. हे राजा, इथे नियंत्रकाचा हा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने संयुक्त निकायामध्ये सांगितलेले आहे की हे भिक्खूंनो, तुम्ही आपल्या मनामध्ये अकुशल वितर्क उत्पन्न होऊ देऊ नये. वितर्क उत्पन्न होऊ देऊ नये. उदा काम वितर्क, व्यापाद वितर्क, विहिंस वितर्क इत्यादी. नावाड्याच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की नावाड्याचा एक गुण ग्रहण केला पाहिजे, तर कोणता एक गुण ग्रहण केला पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, नावाडी असा विचार करतो की मी मजूर आहे, मी या नावेवर काम करतो, या नावेवर काम केल्यामुळे
मला मजुरी वेतन मिळत असते, तेव्हा मला प्रमाद करण्याची काहीही कारण नाही. मला अप्रमादी होऊन ही नाव चालविली पाहिजे. याप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने असा विचार केला पाहिजे की माझे हे शरीर 4 महाभूतांनी बनलेले आहे, म्हणून मला सतत निरंतर जागृत असले पाहिजे. स्मृतीला योग्य प्रकारे ओळखले पाहिजे, एकाग्रचित्त झाले पाहिजे व जन्म, वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, ओरडणे, दुःख, असंतोष, चिंता पूर्णपणे दूर केली पाहिजे. म्हणून मला अप्रमादी झाले पाहिजे. हे राजा, इथे हा नावाड्याचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. नावाड्याचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, धर्मसेनापती स्थविर सारीपुत्राने असे म्हटलेले आहे की आपण आपल्या शरीराबद्दल विचार केला पाहिजे, पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. शरीराचा स्वभाव पाहूनच तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. शरीराचा स्वभाव पाहूनच तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. बघा, शरीराचा स्वभाव, विविध प्रकारचे शरीराचे स्वभाव असतात. आता आपलं दुःख काय आहे हे जाणलं पाहिजे. जो आपलं दुःख जाणतो का मला हे दुःख आहे, आता 12 प्रकारचे दुःख, आपलं कोणतं दुःख आहे त्या दुःखाला जाणणे आणि आपल्या शरीराचा स्वभाव पाहून आपण आपलं दुःखाचा अंत करू शकतो. आपल्या शरीराचा स्वभाव पाहूनच तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. आता ज्याचा स्वभाव काय आहे त्याला जर दुःख आहे, कुठल्या कारणाचं दुःख आहे, आवाज आवडत नाही, कापूस आहे, कापूस कानामध्ये टाकला मस्त झोप लागते, उपाय. जर एखाद्याला त्रास होते आवाजाचा, टी व्हीचा त्रास होते, कोणाचा आवाज ऐकू येत नाही, कापूस आहे, कानात मुंगी पण जात नाही, त्याच्यापासून त्रास कमी होते. कापूस कानात टाकले, शांत चित्तानं झोप लागते, शांत. मी रोज माझ्या कानात कापूस टाकतो, मला लय त्रास होते. मी तर कधी कधी असे कानामध्ये कापूस असे टाकून देतो, मला मग शांत झोप लागते. ज्याला कोणाला त्रास होतो सर, कारण भारतामध्ये विविध प्रकारचे सण त्योहार आहेत. आता सांगायला पाहिजे होतं भंतेजी त्यांना, कापसाचे बोरे टाकायचे. प्रत्येक धर्म आहे तिथं भारतामध्ये, विविध संस्कृती आहे, फार सुंदर संस्कृती आहे. या सर्व संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. प्रत्येकाची आपापली संस्कृती आहे, प्रत्येकाचा आपापला त्योहार आहे, सण आहे, उत्सव आहे. त्या सगळ्या सणाचा आपण आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि प्रत्येक सण त्योहार हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच केले पाहिजे. आपण पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच करतो, 10च्या अगोदर आपण बंद करतो. आपल्याला कायदा माहीत आहे, कायद्याच्या चौकटीचं आपण काटेकोरपणे पालन करतो. आता राहिला प्रश्न सगळ्या सण त्योहाराचा, सगळ्या सणाचा आपण आदर केला पाहिजे. आणि भारतामध्ये विविध पंथ आहे, विविध धर्म आहे, प्रत्येकाचे आपले त्योहार असतात. कुठं मग काही ना काही वाजत असते, मग आपण त्रास करून घ्यायचा का? आता झोपायचं आहे, आवाज येऊन राहिला, तर आपण कानामध्ये कापूस घ्यायचा, एकदम सोपा उपाय. कापूस फुकटामध्ये भेटते कुठं कुठं, किंवा 10 रुपयाचा लय मोठा विकत भेटते मेडिकलमध्ये. मी आणला कापूस, मला जर आवाजाचा त्रास झाला, कुठे कुठं राहते बँड बाजा, मग मी कानामध्ये कापूस टाकतो आणि मस्त झोपतो, काहीच ऐकू येत नाही, शांत झोप लागते. झाला प्रॉब्लेम सॉल्व. किती सोपी गोष्ट आहे. आणि 24 तासामध्ये आपला फक्त 1च तास असते, आहे का नाही? 24 तास आहे एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये 24 तास असतात, तर त्यामधला फक्त मी एक तास घेतो, तो 1 तास राहत नाही, आपला अर्धा-पाऊण तास राहते. आणि त्यामध्ये धम्म आहे.
आणि जे विद्यार्थी अभ्यास करून राहिले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना हे पोषक आहे. हे जे मी प्रवचन करत आहे ना, हे पोषक आहे. जो विद्यार्थी, मग मुलगा असो की मुलगी असो, ते जे शिकत आहे त्यांनी जर हा धम्म ग्रहण केला तर त्यांचा अभ्यास चांगला होतो. त्यांचा अभ्यास चांगला होतो, त्यांना ज्ञान मिळते, त्यांना आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागेल हे त्यांना यामधून माहिती पडते आणि त्यांचा उत्साह वाढतो, त्यांचं अज्ञान दूर होते हा धम्म ऐकल्यानंतर. आणि जे मुलं मुली धम्म ग्रहण करतात, धम्म ऐकतात, त्यांचा अभ्यास तर चांगला होतच होते. त्यांना आपल्या जीवनामध्ये कशी प्रगती करायची आहे हा मार्ग या वाचनामध्ये धम्माच्या माध्यमातून त्यांना सापडतो. भगवंतांनी 2500 वर्षा अगोदर मनुष्य प्राण्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे. आता आपण हे जे अगोदरपासून जे वाचत आहोत, आता आपलं संपत येणार आहे 7-8 दिवसामध्ये, 7-8 दिवसामध्ये. तर हा जो धम्म आपण वाचत आहोत, हा धम्म मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता, मनुष्य मात्राच्या हिताकरता आहे. आता ज्याला दुःख होत असेल, दुःखी कोण होतो? जो धम्मापासून दूर आहे, कोसो दूर आहे, तो दुःखी होतो. त्याच्यावरही भगवंतांनी अनुकंपा केली. देवदत्ताने भगवंतावर वारंवार प्राणघातक हल्ले केले. भगवान बुद्धांनी शेवटच्या क्षणापर्यंत देवदत्तावर अनुकंपा केली. देवदत्ता सुधर, सुधर, सुधर. भगवंतांनी त्याला शेवटच्या क्षणापर्यंत सुधारण्याचा प्रयत्न केला. जसे आई वडील आपल्या मुलाला म्हणते, बाबू सुधर ना राजा, तू या आता लग्न करून देतो. मग त्याचं लग्न करून देते. तरी म्हणते, बाबू सुधर ना आता, तरी सुधरतच नाही. तू या आता लग्न झालं, सुधर ना मा. मायबाप म्हणतात, किती प्रेमानं म्हणतात, तरी सुधरत नाही. मग त्याला लेकरू होते. मग म्हणते, बाबू तुला आता लेकरू झालं मा, सुधर ना राजा, सुधर ना मा. तिथंही ऐकत नाही. मग ते लेकरू 5 वर्षाचं होते. तू हे लेकरू राजा, बाबू आता मोठं झालं मा, त्याला दप्तर घेऊन दे, त्याला वही घेऊन दे, त्याला पेन घेऊन दे. तू असा पैसे उडवत राहशील तर याचं दप्तर कोण घेऊन दे? आता याचा मोठ्यापणे शिक्षणाचा लय महागाई वाढलेली आहे. याला कॉलेजमध्ये गेल्यानंतर याला लाखो रुपये शिक्षणाला खर्च लागन. तू आता पैका जमा करून त्याच्या शिक्षणाची सोय कर, असे आईवडील म्हणतात आपल्या मुलाला. बाबू आम्ही फार कष्टानं तुला इथपर्यंत आणलेलं आहे, तुले लय समजावलेलं आहे राजा, आता सुधर मा. आम्ही तर म्हातारे झालो, आम्ही तर चालले जाऊ. तू ये राजा भविष्य आहे, तू या पोराला चांगला घडव. तू या पोराला दप्तर घेऊन दे, वही घेऊन दे, पेन घेऊन दे, त्याला चांगलं शिक्षण शिकव, त्याला जे जे काही पाहिजे शिक्षणाला त्या सगळ्या सोयी त्याला पुरव, त्याला चांगला साहेब बनव, बाबासाहेबांसारखं. त्याला मोठा अधिकारी बनव, त्याला जे बनायचं आहे ते बनू दे. त्यासाठी तू परिश्रम घेऊन त्याला चांगलं शिक्षण शिकव. तू राजा असा शोक करशील, तू तुझ्या पुरा पगार याच्यात चालला जाईल ना. मग शिक्षणाला वाचाल काय? मग तुझे लेकरं, मग तू बिमार होऊन चालला जाशील, तुझ्या लेकराची वनवन होईल. म्हणून राजा सोडून दे, असं आईवडील सांगतात, वारंवार सांगतात. आता जे लेकरू ऐकते त्याचं कल्याण होते, त्याचं मंगल होते, त्याची पुढची पिढी चांगली बनते. हा जर इथपर्यंत पोचला असेल तर याची पुढची पिढी अजून अधिक जास्त प्रगती करते. हे असते मोठ्या माणसाचं सांगणं. असा धम्म आहे. भगवान बुद्धांनी जो धम्म तयार केलेला आहे हा असाच आहे. धम्म वारंवार 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 सुधारण्याचा प्रयत्न करते.
अनुकंपा करते. म्हणते सुधारणा राजा, रोज सांगते धम्म, कुठल्या ना कुठल्या आईवडिलाच्या माध्यमातून, शेजाऱ्याच्या माध्यमातून, पाजाऱ्याच्या माध्यमातून. शेजारी असतात ना, काका असते, काकू असते, मामा असते, मामी असते, मित्र असतात, नातेवाईक असतात. कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून धम्म त्याच्यापर्यंत पोचत असतो. जो ऐकते त्याचं कल्याण होते, जो ऐकत नाही त्याची अधोगती होते. जर अधोगती होऊ द्यायची नसेल, प्रगती करायची असेल, तर ऐकावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि समजलं तर आपले दोष दूर होतात, दोष कमी होतात, कुशल कर्माचा साठा वाढतो आणि मग चांगले दिवस यायला सुरुवात होते. चांगले दिवस यायला, नाही तर दुःख दारापाशीच आहे. दुःख दारापाशीच आहे आणि दुःख अंगामध्ये भिनसती आहे. तरी जर कळत नसेल तर महाभयंकर अंधार, आणि एवढ्या अंधारामध्ये राहणं हे काही योग्य नाही. म्हणून धम्म इतका अनुकंपशील आहे. भगवंतानं संपूर्ण मानवजातीवर एवढं कल्याण केलेलं आहे, इतकं मंगल केलेलं आहे, इतकी करुणा केलेली आहे का भगवंताने प्रत्येक माणसावर अनुकंपा केली, त्याला सुधरवण्याचा वारंवार 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 प्रयत्न केला. आपल्याला तेच करावं लागते. वारंवार मैत्री करावी लागते, वारंवार अनुकंपा करावी लागते आणि वारंवार त्याच्याशी मैत्री करून त्याला बदलवण्याचा प्रयत्न करावा लागते. हाच धम्म आहे. आता राहिला प्रश्न कर्मसिद्धांताचा. कर्मसिद्धांताचा असा आहे का कर्मसिद्धांताचं फळ भेटतेच, कोणालाच सुटलं नाही. पण त्याला, ज्या व्यक्तीला असं वाटत असेल का मला सुखी व्हायचं आहे, मला आनंदी व्हायचं आहे, मला माझं दुःख नष्ट करायचं आहे, त्या व्यक्तीला पहिले आपला अहंकार त्यागावा लागेल, घमंड त्यागावं लागेल, राग द्वेष नष्ट करावा लागेल. आणि जेव्हा राग द्वेष नष्ट केला, ज्यांच्यापासून आपलं मन दुखलेलं आहे, ज्यांचं आपण मन दुखवलेलं आहे, त्यांना माफी मागा. मग शेजारी असतात, पाजारी असतात, मित्र असतात, पत्नी असते, पती असते, कोणा ना कोणापासून मन दुखलेलं असते, त्यांना माफी मागा. आणि माफी मागून प्रायश्चित करा. प्रायश्चित केलं तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होते. एखादा मुलगा, एखादी मुलगी, मग ते सुनीच्या रूपात असो का मुलीच्या रूपात असो का मुलाच्या रूपात असो, आपल्या आईवडिलाचा अपमान करते, मग दुःखी होते. त्यांनी प्रायश्चित करा, आपल्या आईवडिलाला माफी मागा. माफी मागितल्यानं आपला सगळा अहंकार गळून पडते, राग द्वेष गळून पडते आणि मग आईवडील जेव्हा माफ करतात मग सुख यायला सुरुवात होते, सुख येते जीवनामध्ये. हे धम्माचं सुख फार महत्त्वपूर्ण आहे. आणि जेव्हा शरीराचा स्वभाव हा सुखासारखा तयार होते, हे शरीरामध्ये सहजच नॅचरल प्रमाणात नैसर्गिकरित्या जेव्हा आपलं शरीरामध्ये सुख उत्पन्न होते, त्याचा आनंद फार वेगळा असते. जगामध्ये कुठल्याही कितीही पैसा खर्च केला तर पैशानं तो आनंद मिळत नाही, जो आनंद धम्माच्या मार्गाने मिळतो. धम्माचं सुख सगळ्यात बलवान आहे. धम्म जे सुख माणसाला प्रदान करते ते सुख जगामध्ये कुठल्याही दुकानात विकत भेटत नाही. म्हणून धम्माला फार बारकाईनं समजून घ्यावं लागते. धम्मामध्ये शरीराचा स्वभाव तयार करावा लागतो आणि जेव्हा धम्मामध्ये शरीराचा स्वभाव तयार होतो तेव्हा तो व्यक्ती धम्मामध्ये रममान होऊन आपलं जीवन सुखाने कंठित करत असतो. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे.
धम्म समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. शरीराचा स्वभाव पाहूनच तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. पहिले शरीराचा स्वभाव पाहून घ्या. आपल्या शरीराचा स्वभाव काय आहे? काय आहे शरीराचा स्वभाव? रागीट आहे, द्वेष करणारा आहे, ईर्ष्या करणारा आहे, मोहित आहे, कुठला आहे? कशा प्रकारचा स्वभाव आहे? ज्या ज्या प्रकारचा स्वभाव असेल त्या स्वभावाला कमी करता 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 नष्ट केला पाहिजे. नाही तर शेवटच्या क्षणाला भयंकर वेदना होतात. ते म्हणते नरक यातना. इथंच आहे नरक. इतक्या महाभयंकर वेदना होतात जर धम्म नसेल तर. आणि त्या महाभयंकर वेदनेला मग कुठलाही डॉक्टर त्याचा इलाज नाही करू शकत. त्याचा इलाज आहे फक्त धम्म. डॉक्टर फक्त तात्पुरतं औषध दे, हे दुखते ते दुखते, पण जे मन दुखते, मन शरीराच्या वेदना होतात आणि जे भयंकर प्रमाणात मन दुखते ना, त्या मनाचा इलाज फक्त धम्म आहे. म्हणून त्या धम्माला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत वारंवार पुन्हा पुन्हा ग्रहण करावं लागते. वारंवार ग्रहण करावं लागते. आणि जेव्हा मनुष्य पुन्हा पुन्हा विचार करून धम्म ग्रहण करतो तो व्यक्ती सुखी होतो, त्याचं मंगल होते, त्याचं कल्याण होते. म्हणून म्हटलं गेलेलं आहे पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. शरीराचा स्वभाव पाहूनच तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. आणि म्हणून आपण सर्वांशी मैत्री करावी. आपण सर्वांशी मैत्री करावी. आपलं कोणीच वैरी नाही, सगळे मित्र आहेत. काय छान, काय उत्तम, किती छान ऐकायला येते, किती छान बोलतात, असं समजून आपण सर्वांशी मैत्री करायला पाहिजे आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. सुखी दीर्घायुको भव.